जर तुम्हाला आता ह्या महिलांचे जर पैसे हे बंद करायचे तर तुम्ही परत इलेक्शन घ्या आणि तुम्ही निवडून येऊन दाखवा आम्हाला. तर एकच म्हणणे आहे, सरळ लाडक्या बहिणी कोणी पण असो, लाडकी बहीण असो कोणी, त्यांनी आता डोळे उघडावे आणि डोळे उघडे करूनच मतं द्यावी. फोर व्हीलर आहे, त्यांच्या घरी कमवणारे त्यांचे चालू आहेत आणि आमच्या सरकारचे बंद करतात. मग कुठलं कानून कायदा? आता पैसे संपले ना सगळ्यांचे, मग ती बंदच करणार योजना. पण आणायचीच कशाला ही योजना? लाडक्या बहिणी कायला, कसल्या लाडक्या बहिणी, कोणाच्या लाडक्या बहिणी? तुमच्या पुढच्यांसाठी, मतदानासाठी. नमस्कार, मी पूजा. लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे. लाडकी बहीण योजना, ज्या योजनेतून सरकारने खरं तर विधानसभा निवडणुकीमध्ये मॅजिक करून दाखवलं, महायुती सत्तेत आली, त्यानंतर सातत्याने ही योजना कोणत्या ना कोणत्या कारणातून चर्चेत आहे आणि अखेर KYCची जी मुदत होती ती संपली आणि त्यानंतर एक बातमी आली की 80 लाख लाडक्या बहिणी या अपात्र झालेल्या आहेत. एकूणच जर आपण बघितलं तर मग अनेक प्रश्न उपस्थित झाले, विरोधकांनी आरोप केले, पण मग सरकारनं सांगितलं की त्या लाडक्या बहिणी निकषांमध्ये बसत नाही आहे, त्यांना आम्ही अपात्र केलं आहे. पण या सगळ्यांवर लाडक्या बहिणींची काय मतं आहेत? ज्या लाडक्या बहिणींनी खरं तर फॉर्म भरले होते, निवडणुकांवेळी त्यांचे पैसे आले, पण त्यानंतर आता ते पैसे त्यांना येणं बंद झालं आहे. या सगळ्यांवर लाडक्या बहिणींच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आजी आहेत, त्यांच्या घरात त्यांच्या लेकीने फॉर्म भरला होता, बरोबर, आणि सुनेने भरला होता, लेकीने फॉर्म भरला होता, पण बंद झाले. सुरुवातीला आले होते, सुरुवातीला आले पण आता बंद झाले. ते त्यांनी सांगितलं की हे आमच्या कायद्यामध्ये बसत नाही. तर माझं एकच सरकारला म्हणणं आहे की ज्या वेळेला तुम्हाला तुमच्या खुर्च्या एकदम बायजेल होत्या, गरम करायच्या होत्या, त्यावेळेला बहिणी तुमच्या लाडक्या होत्या. तुम्हाला मतदान पाहिजेल होतं, त्यावेळेला तुम्ही सांगितलं बहिणींना आम्ही 1,500 देतो. तर आमच्यावर तुम्ही लय मोठे उपकार केले तो 1,500 रुपये देऊन. कारण 1,500मध्ये तुमचं सरकारचं राज्य चालतं ना, तुमचे पोरं बाळांचं पोटं भर. तुम्हाला कसली फिकीर नाही आहे, तुम्हाला सगळं घरी येत आहे. 2 नंबरचे पैसे पेट्याने पेट्या तुमच्या घरामध्ये येतात. गोरगरिबाला लाडक्या बहिणीला येत नाही, ते कष्ट करतात, रोडला बसतात, तेव्हा त्यांची पोटं आणि चूल भागते. आम्ही रोडला बसून पोटं भरतो. लाडक्या बहिणी कायला, कसल्या लाडक्या बहिणी, कोणाच्या लाडक्या बहिणी? तुमच्या पुढच्यांसाठी, मतदानासाठी. आता सरकार असं म्हणतंय की त्या KYC त्यांनी पूर्ण केली नाहीये किंवा त्यांच्याकडे कार होती, अशा लाडक्या बहिणींना आम्ही अपात्र केलं. माझं म्हणणं काय, कार होती, बंगले होते, मग त्यावेळेला त्यांनी सांगायचं होतं ना तुमच्याकडे किती बंगले आहेत. लाडक्या बहिणीला आता नापात्र दाखवले 80 लाख महिला, त्या कुठे जाणार? कुठे जाणार? 1,500च देत होते ना तुम्ही, काय 1.5 लाख रुपये नव्हते देत, 1,500 रुपये देत होते. आम्ही रोडला बसतो, भीक मागून पोटं भरतो, ते पण तुम्ही आम्हाला पोटं भरून देत नाही. बसायचे वांदे केले तुम्ही लोकांनी, कारवाई चालू केल्या, रोडला बसायचं नाही. नाही बसत रोडला आम्ही. तुम्ही लाडकी बहीण म्हणता ना, आम्ही रोडला नाही बसत, आम्हाला काम द्या, आमच्या मुलाबाळांना नोकऱ्या द्या. नाही बसत आम्ही. फक्त तुम्ही गुजराती, मारवाडी यांचीच घरं भरणार. इकडं मतं पाहिजेत, तिकडं मतं पाहिजेत. म्हणजे तुम्ही घेताय खुर्च्या, तुमच्यासाठी पोटं भरता. तुमचा भात आणि आमची डाळ. आम्ही जर डाळ नाही ना दिली तर तुम्ही सुका भात पण नाही खाऊ शकत. तर एकच म्हणणे आहे, सरळ लाडक्या बहिणी कोणी पण असो, लाडकी बहीण असो कोणी, त्यांनी आता डोळे उघडावे आणि डोळे उघडे करूनच मतं द्यावी. नाही तर असंही फुकट जात आहे, तसंही फुकट जात आहे ना. जाऊन दे ना, आपल्या जीवावर तर ती लोक पोटं भरतात आहे. जर आपल्यालाच ते देत नाही तर आपण का त्यांना द्या? तर यांच्या लेकीने खरं तर फॉर्म भरला होता लाडकी बहीण योजनेचा आणि मग त्यांचे पैसे सुरुवातीला आले आणि त्यानंतर बंद झाले आणि त्यानंतर त्यांचा जो राग आहे तो तुम्ही बघितला. तुम्ही फॉर्म भरला होता का? आम्ही फॉर्म भरला पण आम्हाला पहिल्यापासून पैसेच आले नाही. पैसे पहिल्यापासूनच नाही आले. नाही. पण आता माझ्या चूक कोणाची आहे, सरकारची की लाडक्या बहिणींची? आता ते काय आम्हाला माहिती नाही, ते तर मी काय बोलू शकत नाही. फॉर्म तर आम्ही भरले होते, पण ते पैसेच आले नाही मला. पण आता अनेक विरोधी पक्षातले बोलताय की निवडणुकांसाठी सरकारने योजना आणली. तुम्हाला काय वाटतं? आता 1,500 रुपये बंद झालेत लाडक्या बहिणींचे. आता बंदच झाले. आता पैसे संपले ना सगळ्यांचे, मग ती बंदच करणार योजना. पण आणायचीच कशाला ही योजना? कशाला उगाच योजना आणायची? ती पहिली नव्हती ही. काँग्रेसच्या काळात, इंदिरा गांधीच्या वेळेला या योजना नव्हत्या. निवडणुकीपुरतंच केलेलं आहे हे सगळं. कशाला आणायची मग योजना? आपल्याकडे नाही तर आहे तसंच चालून द्यायचं ना. मी तेच म्हणते, मी बाकी मला काय बोलायचं नाही. पण आता त्यांनी असं कारण दिलंय की त्यांनी KYC पूर्ण केलं नाही किंवा अनेक निकष होते, ते तुम्हाला वाटतात का बरोबर आहे? सरकारचं म्हणणं पटतं का? नाही पटत. आम्हाला काही म्हणणं पटत नाही त्यांचं. आता अपात्र बहिणींनी काय करावं, काय भूमिका घ्यावी असं वाटतं? आता काय घेणार? नाही देत तर सोडून द्यायचं. तसं नाही देत आपल्याला पैसे तर सोडून द्यायचं.
घरच्यांना नाही सोडून देत, ते पण आपल्या घरचे सोडून द्यायचे पैसे. मग आता काय करायचं? पण 1500 रुपये प्रत्येक लाडक्या बहिणीसाठी एक मोठी अमाऊंट होती, ती आता बरोबर. बंद झाली आहे. बंद झाली. वाईट तर वाटतात ना, प्रत्येकाला येत होते काहीतरी, त्याच्यात कोणाचा तरी खर्च चालत होता. पण मी काय, माझ्या बोलण्याचा उद्देश वाईट नाही. इंदिरा गांधीच्या काळात ही योजना बिजना काही नव्हत्या. मतं मागा, मतं द्या आणि बाजूला व्हा. हे निवडणुकीसाठी कशाला पाहिजे होतं थेअरी? मी ते म्हणते, बाकी मला काही बोलायचं नाही. आता पण येतात. तुमचे नाही बंद झाले? नाही. EKYC पूर्ण केली होती, हो. पण मग अनेक महिलांचे पैसे बंद झालेत. हा. तुमच्या ओळखीतल्या झालेत? भरपूर जणांचं बंद झाले मग आता 80 लाख लाडक्या बहिणींचे पैसे बंद झालेत अशी माहिती मिळते. आमच्याकडे भरपूर जणांचे बंद झाले. पण मग तुम्ही असं काय केलं होतं की तुमचे नाही बंद झाले? माझा तर कमाई पण नाही, माझा नवरा नाही, माझ्याकडे नाही. तर बरं, माझा एक खोली पण माझ्या एकीचा नाही, असा तिघांचा चौघांचा नाही आहे, एकटाच आहे. अच्छा, तुम्ही EKYC पूर्ण केली होती? केले होते. पहिल्यांदा EKYC केल्यावर लगेच पैसे बरोबर तुमचे यायला लागले? दोनदा केले KYC. दोनदा केले. आणि 1500 रुपये दर महिन्याला येत आहेत, काही येतात. प्रॉब्लेम नाही. हा. पण एक महिना नाही येत असं काय होतं? आता होत आहे, 2 महिन्याचे एकदम टाकले, आता एक नाही आले तर. पण तुमच्या ओळखीत असं कोण आहे ज्यांचे नाही आले, किंवा त्यांनी तुम्हाला विचारलं असेल की तुमचे ते विचारतात आहे, हा. तुझे आले माझे नाही आले, आता मी काय करणार त्याच्यामध्ये? तिकडे ते देणार तसं मी घेणार, नातं नाही दिलं ते तकदीर. पण तुम्हाला काय वाटतं, काय कारण असेल एवढ्या लाडक्या बहिणी अपात्र झाल्या? आता ते कारण काय माहिती त्यांच्यावर, आपलं काय माहिती आता ते सगळं. बोला, काय बोलायचं तुम्हाला, बोला. मी सांगतो ना, ही जी अगोदर इलेक्शन डिक्लेअर केली, इलेक्शन डिक्लेअर करताना तुम्ही जून जुलैला लाडक्या बहिणींना पैशाची हे केली, बरोबर आहे. अगदी त्यावेळी नोव्हेंबरच्या याला इलेक्शन होत्या आणि घाई सगळ्या बायकांना पात्र केलं. बिचाऱ्या सर्व बायकांनी पात्र ठरवलं. 1,500 रुपये तुम्ही 4 महिने त्यांना हे दिलात, दिवाळी बोनस दिलात, सगळं दिलात आणि बायकांनी तुम्हाला भरघोस मतांनी तुम्हाला निवडून दिलं, बरोबर आहे. ह्याच्यावर आधी बॅन केलं पाहिजे हायकोर्टाने, सुप्रीम कोर्टाने, की हे तुम्ही 1,500 3,000 आता बंगालमध्ये 1,500-3,000चं हे केलं. ही लालच आधी बंद करा. बिचाऱ्या बायकांनी भरघोस मतांनी तुम्हाला निवडून दिलं आणि तुम्ही आत्ता का निकष लावताय? तुम्ही जर निकष तुम्हाला लावायचे होते तर त्याच टायमाला निकष लावायचे होते ना. आता तुम्ही निकष लावून बिचाऱ्याच्या तोंडात त्यांच्या काय, तुमच्या 1,500 रुपयांनी त्यांचं काय हे होणार नाही. आज पोळी भाजली जाणार नाही. आज ह्या महागाईमध्ये 1,500 म्हणजे आजचा त्यांच्या एका दिवसाचा खर्च आहे. 8 दिवसाचा खर्च, पण त्यांच्या मुलांचा खर्च 1,500 रुपये आहेत. समजलं ना? शाळेबिळेपासून जर 8 दिवसाचा खर्च पकडायला गेलात ना तर 1,500 रुपये आहेत. मग तुम्ही त्याच वेळी निकष लावायचं होतं. जर तुम्हाला आता ह्या महिलांचे जर पैसे हे बंद करायचे तर तुम्ही परत इलेक्शन घ्या आणि तुम्ही निवडून येऊन दाखवा आम्हाला. मग तो कुठचाही पक्ष असू दे. आज त्यांच्या जीवावर तुम्ही निवडून आलात, त्यांच्या तोंडातला तुम्ही आता परत घास काढताय. आज बायकांनी हे आपले पैसे बंद होऊ नये म्हणून तुम्हाला मतं दिली. तुमची अगोदर काय कामं होती का? आणि आज तुम्ही अगदी 1,500 रुपयाच्या याच्यावर तुम्ही अगदी ते चाबूक घेऊन असं म्हणजे त्यांच्यावर उपकारच केल्यासारखे ते म्हणतात की आम्ही निकष आधीच घातले होते. कसले निकष तुम्ही घातलेले? मग तुम्ही सरकार असून तुमचं तेव्हाही सरकार होतं, मग तुम्ही निकषामध्ये तुम्ही फेल कसे गेलात? मग तेव्हा तुम्हाला मतं पाहिजे होती ना. 1,500 रुपयामध्ये तुम्ही मतं खरेदी केल्यासारखी झाली. आज विरोधी पक्ष पण कोण बोलत नाही आणि हे सगळं फोपवल्यासारखं झालं आहे. सगळे राजकारण पिळून बसलेले ते. म्हणजे कसं काय करायचं, कसं वळवायचं, कसं काय करायचं हे त्यांच्याकडे आता चांगलं हे झालेलं आहे. त्यांच्या म्हणजे ते मातबगार म्हणतात ना, मुरलेले, तसं झालेलं आहे. मी काय म्हणतो, मग तुम्हाला हे 1,500 बंदच करायचे ना. जेवढ्या बायकांचे अपत्र ठरलेत ते ठरवलेत त्यांना तुम्ही परत इलेक्शन घ्या ना. परत इलेक्शन घ्या. तुम्ही परत इलेक्शनमध्ये निवडून येऊन दाखवा आम्हाला. आता लाडक्या बहिणींनी काय भूमिका घ्यायला पाहिजे? आता लाडक्या बहिणींना आता काय, ते आता त्यांनी मतं दिली, 3.5 वर्ष आहेत ना त्यांना. त्यांचेच पैसे बंद झाले. आज 3.5 वर्ष त्यांच्या हातात आहेत. परत इलेक्शन यायच्या अगोदर ते लोक काय ना काय गाजर दाखवणार तुम्हाला. अरे हे त्यांना सत्ता हवीच आहे ना. सत्ता हवीच आहे. पण बायकांनी याच्यावर प्रत्येक नागरिकाने, भारतीय नागरिकांनी विचार करायला पाहिजे, हिंदुस्थानच्या नागरिकांनी विचार करायला पाहिजे की आपलं मत हे विकलं गेलं नाही पाहिजे. आज ते 1,500ला सुद्धा 3,000ला पाहिजे. आज कुठचाही पक्ष त्या लायकीचा राहिलेलाच नाही आहे लोकशाहीच्या दृष्टीने. लोकशाही पिळून पियालेले आहेत हे लोक. अक्षरशः कोवळून पितात ना, तशी हे लोकशाही कोवळून पियालेले आहेत. 2 महिन्यानंतर आले, पण एकदम आले, एकदम आले, एकदम 2 महिन्याचे एकदम आले. 3,000 आले. हो 3,000 हो, ते पण KYC केल्यानंतर आले, तोपर्यंत आले नव्हते.
इकडे जरा बघा. हां. पण मला एक सांगा, आता 80 लाख महिला अपात्र झाल्यात, ज्यांचे हप्ते बंद झालेले आहेत अशा तुमच्या ओळखीत कोण महिला ज्यांचे पैसे बंद झाले? ना आमच्या इथे तर अजून कोणाचे बंद झालेले नाही. तुम्ही केवायसी केली हो. आणि मग केवायसी किती वेळा केल्यानंतर तुमचे ते पैसे आले की लगेच? सुरुवातीला केली, हां. परत आता 2 महिन्यापूर्वी केली आता. हां. मग तेव्हा 2 महिन्याची केली की 1 महिन्यानंतर मग पैसे आले. हां. ते 1 महिन्याचीच आलेले, नंतर मग काही 2 महिने आले नव्हते. हां. मग ते 2 महिन्याचे एकदम आले पैसे, हां. आले एकदम. तुम्हाला यायचे पैसे नाही मला याचे पण माझं आता वय झालं 65 झालं अच्छा. मग बंद झाले. बंद झाले. पण मग तुमच्या ओळखीमध्ये अशा काही महिला आहेत ज्यांचे पैसे बंद झाले? नाही 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 पण मग सातत्यानं बोलतात की हां. ह्या समजा 65 वर्षाच्या झाल्या, त्यांची बंद हे ना, तर आता पैशाची गरज आहे ह्या वयामध्ये. आलं का लक्षात? आता 20-25 वर्षाच्या मुलींना चालू केलं, त्या काही नोकरी करू शकतात, कमवू शकतात. आता ह्या कुठे जा, आता मी पण माझ्या गुडघ्यांचा त्रास असून मी काळा चौकी माडा कॉलनीत कामाला जाते. आता माझा नवरा नाही कमवता, मुलाचा पगार 20,000, त्या 20,000त घर कसं चालणार? असं आमच्यासारख्याला मदत केली तर आम्ही म्हणू काहीतरी शिंदेनी केलं आमचं चांगलं असं. आता यांना कोण बरोबर. तुमचे 1500 रुपये तुम्हाला आले, किती वर्ष आले? किती वर्ष नाही 6 महिने झाले. 6 महिने आले. 1500 रुपयाने फरक पडायचा काय वाटतंय? नाही असं काय बोलायचं, ही महागाई अशी मग हा तेच, बाकी काय तसं काय एवढं वाटायचं नाही. गॅसचा बाटला निघून जातो. हो, गॅसचा बाटला निघून जातो आणि काही 1-2 महिने भाजीचा खर्च त्यात निघून जातो, बाकी काही नाही. पण आम्हाला आता तुम गरज आहे, आम्हाला त्यांनी द्यायला पाहिजे. आता हे म्हणजे अशा 25-30 वर्षाच्या तुम्ही बायकांना जर दिलात तर ते हे नाही, ते नोकरी करू शकतात, काय करू शकतात. आम्हाला दिलं तर त्याचा काहीतरी फायदा होईल ना. मग आमचं ते बंदच करून टाकलं. बरोबर आहे. तुमचं असं म्हणणं आहे की तुमच्यासाठी सुद्धा सरकारने अशी काहीतरी योजना आणावी किंवा पैसे तरी द्यावे. पण आता एवढी महागाई वाढली आहे, हो 1500 रुपयात काय होतं का? नाही होत, पण त्यातलं त्यात एवढा रुपयातले 4 जरी भेटले तरी आम्हाला आधार वाटतो त्याचा. आलं का लक्षात? आधार आहे तेवढा. म्हणून म्हटलं 60-65च्या व्यक्तींना पण चालू करावी, हे माझं म्हणणं आहे. आणि त्यांचे 4 व्हीलर आहे, त्यांच्या घरी कमवणारे त्यांचे चालू आहेत आणि आमच्यासारख्याचे बंद करतात. मग कुठला कानून कायदा? मला येतात दर महिन्याला 1500 रुपये. फक्त 2 महिने आता आले, त्याच्या आधी 2-3 महिने बंद झालेले. का बरं? ते काय आता सरकारला माहिती. मग ते 2-3 महिन्याचे परत नाही आले, ते मिळून हे नाही आले. आता गेल्या महिन्यात आले, 2 महिन्याचे एकदम आले ना पैसे आले. त्याच्या आधी नाही आले. त्याच्या आधी नाही आले, 3 महिन्याचे नाही आले. अच्छा. हो, हे असं होतं का नेहमी की येत नाही 1 महिना 2 महिने? स्टार्टिंगला बरोबर आलेले, स्टार्टिंगला. परत नंतर मध्ये लोचा झाला परत. अच्छा. हो, ओके. म्हणजे आता तुमचे पैसे येत आहेत व्यवस्थित, पण अशा अनेक महिला आहेत, बऱ्याच महिला आहेत ज्यांचे पैसे बंद झालेले आहेत आणि 80 लाख अशा या महिला आहेत ज्यांचे पैसे खरं तर बंद झालेले आहेत. आणि या सगळ्या लाडक्या बहिणींची ही मतं होती, ती जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला. आणि या सगळ्यांमध्ये आता 80 लाख महिला अपात्र झालेल्या आहेत, हे मात्र सत्य आहे. कॅमेरा पर्सन हर्ष कांबळेसह पूजा सोनावणे, लोकमत.